झी 24 तास, एक पाऊल पुढे। नमस्कार आणि सुप्रभात। मी अमोल जोशी। यानंतर काही क्षणातच केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम लोकसभेमध्ये अर्थसंकल्प यावर्षीचा सादर करणार आहेत। साधारण 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर व्हायला सुरुवात होईल आणि त्यानंतर 1 ते 1.5 तास अर्थमंत्र्यांचं भाषण चालेल अशी अपेक्षा आहे। हे संपूर्ण भाषण आणि त्याचं मराठीतून विश्लेषण आपण झी 24 तासवर बघू शकणार आहात। या भाषणाचं थेट प्रसारण होत असतानाच काय काय घोषणा होतात, सर्वसामान्यांसाठी या अर्थसंकल्पामधून काय निघतं, उद्योजकांसाठी काय निघतं, कृषी क्षेत्रासाठी काय निघतं, आयटी साठी काय निघतं, फॉरेन इन्व्हेस्टर्ससाठी काय निघतं, अशा प्रत्येक घटकाचा आम्ही सविस्तर अहवाल तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आणि आता या बजेटला काही सेकंद किंवा काही मिनिटं उरलेली असताना या बजेटमधून अर्थमंत्र्यांच्या पोतडीमधून काय काय निघू शकतं, किती धाडसी निर्णय अर्थमंत्री घेऊ शकतात, त्याचबरोबर लोकांना खुश करण्यासाठी किती प्रयत्न अर्थमंत्री करू शकतात, या सगळ्याचा आपण धांडोळा घेणार आहोत इथून पुढचा 1 तास। आणि हा सगळा धांडोळा घेण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक, त्याचबरोबर ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि राजकीय विश्लेषक जयराज साळगावकर, आपल्या पुण्याच्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ कृषी तज्ञ बुधाजीराव मोळीक आणि त्याचबरोबर अर्थतज्ञ अभय टिळक। तुम्हा चौघांचंही स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये। आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत अभय टिळक यांच्यापासून। टिळक सर, अर्थमंत्र्यांसमोर सगळ्यात मोठं आव्हान या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये आहे। 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत। एकीकडे त्यांना सर्वसामान्यांना खुश करायचं आहे, कारण निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत, निवडणुकीपूर्वीचं हे शेवटचं बजेट असणार आहे। त्याचबरोबर काही कडक आर्थिक उपाययोजना करायच्या आहेत, आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीजना सुद्धा त्यांना खुश करायचं आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टर्सना भारतामध्ये येण्यासाठी किती जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये येऊ शकते यासाठी सुद्धा त्यांना प्रयत्न करायचे आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता 8व्यांदा पी चिदंबरम अर्थसंकल्प सादर करतायत। देवेगौडांच्या सरकारमध्ये त्यांनी पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केलेला होता आणि त्यानंतर आज अर्थसंकल्प ते सादर करतायत। यूपीए सरकारच्या 2 टर्मचा कालावधी जर आपण बघितला तर या वर्षीचा अर्थसंकल्प कुठल्या कुठल्या कारणांसाठी महत्त्वाचा आहे असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट अशी आहे की आपण ज्याला इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतो, त्या इन्क्लुझिव्ह ग्रोथची अंमलबजावणी UPA 1 पासून सुरू झाली। म्हणजे साधारणपणे 2004 ते आता 2013-9 वर्ष या सर्वसमावेशक विकासाचा आग्रह प्रामुख्याने या सरकारने आर्थिक आघाडीवरती धरलेला आहे। त्याचा एक परिणाम म्हणून असा झाला आहे की अर्थव्यवस्थेमधली मागणी विविध स्तरांवरती वाढलेली आहे। त्या तुलनेमध्ये आता पुरवठ्याची बाजू लवचिक बनवणं हे मला वाटतं यावेळी किंवा इथून पुढच्या काळात सातत्याने सगळ्या सरकारांसमोर आव्हान राहणार आहे। त्यामुळे पुरवठ्याची बाजू सक्षम करण्याकरता किंवा सप्लाय रिस्पॉन्स आणखी तगडा बनवण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये काय बदल करांच्या पातळीवरती, सरकारी खर्चाच्या पातळीवरती, नियमांच्या पातळीवरती, मुख्य म्हणजे ज्याला आम्ही गव्हर्नन्स म्हणतो की सुशासन, निर्णय प्रक्रिया पारदर्शक परिणामकारक बनवणं आणि मुख्य म्हणजे केवळ सरकारी खर्चाचा आकारमान नाही तर सरकारी खर्चाची गुणवत्ता सुधारणं, या सगळ्या गोष्टी या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला कुठे ना कुठे त्याचा एक काहीतरी प्रत्यय लोकांना आणून द्यावा लागणार आहे की इथून पुढच्या काळामध्ये एक लक्षात घेऊया आपण, जागतिक मंदीची परिस्थिती ही एवढ्यात सुधारेल अशी कोणतीही चिन्ह नाही आहेत। त्यामुळे आपल्याला अंतर्गत भारतीय अर्थव्यवस्थेच्या ज्या सक्षमता आहेत त्या आणखी भक्कम बनवणं, जी सबल स्थानं आहेत त्यांच्यावरती लक्ष केंद्रित करणं आणि इथून पुढच्या काळावर आणखी एक त्याला एक महत्त्वाचा परिमाण असं आहे की आजही पुढच्या म्हणजे 2014च्या निवडणुकीमध्ये सुद्धा एकपक्षीय सरकार येईल अशी कोणतीही चिन्ह अजून एक क्षितिज यावरती नाही आहेत। त्यामुळे आपल्या जर आपण सुधारणांचा संपूर्ण गेल्या 20 वर्षाचा वाटचाल बघितली तर एकाच वेळी सामाजिक अभिसरण, राजकीय पातळीवरती झालेले महत्त्वपूर्ण बदल आणि आर्थिक सुधारणा, या तिन्ही बदल जे आपल्याकडे एकावेळी झालेले आहेत, या तिन्ही बदलांचं जे संचित 22 वर्षाचा आज आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेलं आहे, हे इथून पुढे आपण कसं घेऊन जाणार आहोत याची काहीतरी एक चुणूक किंवा त्याची सूचन या अर्थव्यवस्थेमध्ये घडणं पहिली गोष्ट मला वाटतं आवश्यक आहे। हा पहिला भाग आहे। दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की अर्थव्यवस्थेमधले जे प्रामुख्याने शेती, त्याच्यानंतर किरकोळ व्यापार, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पायाभूत सेवा सुविधा।
आणि त्यातही महत्वाची म्हणजे ऊर्जा सुरक्षा. ह्या गोष्टींवरचं सक्षमीकरण करण्यासाठी ह्या अर्थसंकल्पामधनं आपण काय दिशा सरकारच्या मनामध्ये आहे हे स्पष्ट होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तिसरा शेवटचा मुद्दा माझ्या मते असा आहे की आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करायला लागणार आहे. कारण अर्थव्यवस्थेच्या ज्या उत्पादक क्षमता आहेत त्यांचं भरण पोषण त्याकडे होणार नाहीये. या तीन टिळक सर तुम्हाला काही क्षणासाठी थांबवतो. आपण सध्या लाईव्ह व्हिज्युअल्स बघतो आहोत. दिल्लीमध्ये केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम आता संसदेत दाखल झालेले आहेत. ते संसदेकडे आलेले आहेत आणि आता ते काही वेळातच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ते त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर आणि संसदेत येतानाचे त्यांची ही दृश्य आहेत. त्यांच्या हातामध्ये अर्थसंकल्प आहे. या बॅगेत काय दडलंय याच्याविषयी आपण आता इथून पुढे विश्लेषण करतो आहोतच आणि संपूर्ण बजेट सुद्धा आपण याचं थेट प्रसारण ऐकणार आहोत. अभय टिळक तुम्ही पूर्ण करू शकता. तर मला एवढं म्हणतं की हे जे तीन मुख्य आता आपल्याला आव्हानं आहेत की एक, जागतिक परिस्थिती सुधारलेली नाहीये. दोन, सर्वसमावेशक विकासाच्या धोरणांचा अवलंब केल्यामुळे मागणी वाढते आहे. तीन, त्याचवेळी खूप मोठ्या प्रमाणावरती विषमता पण अर्थव्यवस्थेमध्ये तयार झालेल्या आहेत. अनेक पातळ्यांवरती विकासाच्या प्रक्रियेमध्ये असमतोल निर्माण झालेला आहे. मुख्य म्हणजे पायाभूत सेवा सुविधा जोपर्यंत भक्कम होत नाही तोपर्यंत आपला उत्पादन खर्च आटोक्यात येत नाहीये. परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेची स्पर्धात्मकता मार खाते. या सगळ्या गोष्टींचं एक आव्हान किंवा या विविध आघाड्यांवरती काही ना काहीतरी सरकारची भूमिका काय असणार आहे याचं एक स्पष्ट सूचन पुढच्या निवडणुकीमध्ये काय होईल हा एक सगळ्यात मोठी टांगती तलवार सगळ्यांच्या मनावरती आहे. पण तरी सुद्धा युपीए सरकारची या संदर्भात येत्या वर्षभरामध्ये काय दृष्टी असणार आहे याचं कुठेतरी सूचन प्रामुख्याने शेतकरी, ग्राहक, गुंतवणूकदार आणि सगळ्यात महत्त्वाचे उद्योजक आणि तुमच्या माझ्यासारखा पगारदार यांना या अर्थसंकल्पाबद्दल त्या विचारसरणीची काहीतरी एक झलक स्पष्टपणे मिळावी आणि त्या विचारसरणीच्या अंमलबजावणीबाबत सरकार किती प्रामाणिक आहे याचीही प्रचिती ह्या संपूर्ण आत्ता जो अभयने मुद्दा मांडला तोच वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या पातळीवरती मला पुढे न्यावासा वाटतो. अद्याप जे सगळे मुद्दे अभयने मांडले त्याच्यात सगळ्यात महत्वाचा घटक, कारण गेल्या वर्षभरामध्ये जी आपली परिस्थिती किंवा कालच्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये जी परिस्थिती समोर आलेली आहे ती गोष्ट अशी आहे की मुळातच 2006, 2007, 2008 या सालाची मंदी जगाच्या इतर देशांना जितकी भेडसावली तितकी आपल्याला न भेडसावण्याची जी दोन कारणं होती त्याच कारणांमध्ये आपली कामगिरी गेल्या 2 वर्षामध्ये फार मागे पडली आहे. हे दृश्य फार समोर आलेलं आहे. पहिली गोष्ट अशी की त्या 3 वर्षामध्ये जगामध्ये बचतीचा दर काहीही असला तरी साधारणपणे गेली 7-8 वर्ष, गेल्या 2 वर्षांचा अपवाद वगळता आपल्या देशांतर्गत बचतीचा दर हा 34% जास्त होता. पण गेल्या वर्षभरात मात्र तो 30%हूनही खालती आलेला आहे. म्हणजे मुळातच जिथे बचत कमी होते त्यामुळे साहजिकच देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विविध भागांना जी गुंतवणूक लागेल त्याला देशांतर्गत स्त्रोताकडनं होणारा पुरवठा हा कमी होणार आहे. हा पहिला मुद्दा. आणि गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की जो प्रणबकुमार मुखर्जींनी सादर केला होता तो देशांतर्गत बचतीला वाव मिळेल, चालना मिळेल, प्रोत्साहन मिळेल अशी कुठचीही योजना नव्हती. ज्या पायाभूत सुविधांचा उल्लेख अगदी मोजकं उदाहरण द्यायचं झालं तर अभयने आत्ता केला, तर त्याच्या आधीच्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राच्या कर्जरोख्यांसाठी, इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डसाठी एटीसीच्या व्यतिरिक्त 20,000 रुपयाची वाढीव तरतूद होती. पण प्रणबकुमार मुखर्जींच्या अर्थसंकल्पामध्ये ती काढून घेण्यात आली होती. राजीव गांधी इक्विटी स्कीमचा मोठ्या प्रमाणावरती उल्लेख झाला, पण जवळजवळ 9-10 महिने काहीही न झाल्यानंतर गेल्या महिन्यात जसं ते आपण ऍक्शन टेकन रिपोर्टच्या वेळेला दरवर्षी सर्वसामान्य मनुष्य शेवटच्या तारखेपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरायला थांबतो तसं सरकार कदाचित राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग स्कीमसाठी थांबलं होतं असं दृश्य दिसतं. याच्यामध्ये जो एक मूलभूत संरचनात्मक घटक आहे त्याचाही विचार करायला हवा की गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे जसा डेमोग्राफिक डिव्हिडंडचा आपण विचार करतोय तर ही जी तरुणाई आहे ती आपल्याकडे ज्याला पारंपरिक म्हणजे ट्रॅडिशनल अशा पद्धतीच्या कृषी किंवा उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत नाहीये. त्या पिढीपैकी बहुतांश लोक ही सेवा क्षेत्रामध्ये किंवा सर्व्हिसेस सेक्टरमध्येही कार्यरत आहे. आणि सेवा क्षेत्रामध्ये मिळणारं उत्पन्नाचं स्वरूप, उत्पन्नाचं प्रमाण आणि उत्पन्नाचं सातत्य हे इतर 2 क्षेत्रांपेक्षा पूर्णपणाने वेगळं आहे. पण याचं पुरेसं प्रतिबिंब ना आपल्या गुंतवणूक धोरणात दिसत ना आपल्या कररचनेमध्ये दिसत. हा मूलभूत घटक आहे, तो एकट्या दुकट्या अर्थसंकल्पातनं सुधारणारा घटक नाही. विशेषतः अभय म्हणला तसं की निवडणुका इतक्या समोर आल्यानंतर अशा पद्धतीचा विचार होईल अशातली शक्यता नाही. पण जशी गेली काही वर्ष टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष कर संहिता किंवा डायरेक्ट टॅक्स कोड जरी आचरणात आला नसेल, अंमलात आणला नसेल तरी त्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली.
गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स बद्दल अजूनही अंमलात आलेलं नसलं तरी आपण एक्साईज आणि कस्टम्सचे दर टप्प्याटप्प्याने का होईना आपण वाढवले. तर असे जसे आपण क्रमाक्रमाने पुढे जात गेलो तशी जरी या बाबतीतली सुरुवात झाली तरी देशांतर्गत बचतीला आणि गुंतवणुकीला चालना देणारा, कारण शेवटी गुंतवणुकीच्या बाबतीत आणि जसजसं जागतिकीकरण होतं त्यावेळेला तोच देश जागतिकीकरणात सक्षम ठरतो जो स्वतःच्या स्रोतांवरती गुंतवणुकीसाठी अवलंबून असतो, जो स्वतःच्या बाजारपेठेवरती उत्पादनासाठी अवलंबून असतो. थोडक्यात ज्याला आपण सेल्फ सफिशियंट इकॉनॉमी म्हणतो ती जर चीन सारखी असेल, ब्राझील सारखी असेल तरच तुमच्या जागतिकीकरणामध्ये प्रबळ दावेदार म्हणून ठरतो. आणि याबाबत दुसऱ्या कोणाचा विरोध होण्याची शक्यता आहे असं मला वाटत नाही. कारण कालचं जे शरद पवारांचं विधान आहे ते इथे लक्षात घेण्याजोगं आहे. त्यातला राजकारणाचा भाग सोडून देऊ, परंतु कालच्या चर्चेमध्ये आपण ज्या एका राजकीय समन्वयाची किंवा मतैक्याची चर्चा करत होतो त्यातलं आजचं जे शरद पवारांचं विधान आहे ते महत्वाचं आहे की वाजपेयी सरकारच्या काळामध्ये सुद्धा वापरण्यात आलेली डोमेस्टिक किंवा इंटरनॅशनल धोरणं ही काँग्रेसच्या सरकारांपेक्षा वेगळी नव्हती. याची मला वाटतं पवारांसारख्या मोठ्या महत्वाच्या नेत्यांनी आपल्या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा दिलेली कबुली आहे. मग हे जे सातत्य आहे, निदान हे सातत्य पुढे गेलं, काहीतरी वादळी बदल करून उलट्या दिशेने फिरलो नाही, इतपत जरी पाऊल येता काही मिनिटांमध्ये जो अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यात आला तरी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती एक टप्पा आपण गाठला असं मला स्वतःला वाटतं. बिलकुल. या चर्चेमध्ये आपण एका ब्रेकसाठी थांबणार आहोत. ब्रेक नंतर आपण जयराज साळगावकर आणि डॉक्टर बुधाजीराव मोळीक यांच्याकडे जाऊया आणि वेगवेगळ्या क्षेत्रांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याविषयी आपण बोलूया. विशेषतः सोन्याविषयी आपण साळगावकरांना विचारणार आहोत की सोन्याची आयात कमी करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. सोनं हा किती मोठा अडथळा ठरतो आहे आपल्या अर्थव्यवस्थेतला, तो ठरतोय का मुळात, या सगळ्याविषयी आपण बोलूया का ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.